धारावीकरांचं पुनर्वसन कुर्ल्यामध्ये नको अशी मागणी मंगेश कुडाळकर यांनी केलेली आहे। आणि स्वतः आमदार मंगेश कुडाळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंगेशजी नमस्कार। धारावीकरांचं पुनर्वसन कुर्ल्यात नको, नेमकी काय मागणी आहे तुमची? सातत्याने गेल्या वर्ष माझी स्वतःची मागणी आहे की कुर्ला येथील मातृदुग्ध शाळा नेहरूनगर ते त्या ठिकाणी आता डेअरी त्या ठिकाणी बंद रिकव्हरी झालेली आहे। जवळ 8 एकर एवढी जागा त्या ठिकाणी आहे। जवळ 800 ते 900 झाडं आहेत आणि ती पर्यावरणासाठी आणि कुर्लावासियांची श्वास असतो आणि म्हणून माझी एक मागणी गेल्या 3-4 वर्षापासून आहे की त्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब क्रीडा केंद्र त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा या बाबतीत सकारात्मक आहेत। त्यांनी मला शब्द दिलेला आहे, पण अचानकपणे शासनाने निर्णय घेतला आणि त्या संदर्भात त्यांनी शासन निर्णय सुद्धा GR सुद्धा काढला आणि ही जागा धारावीकरांना त्यांच्या खिशामध्ये टाकणार अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे कुर्ला वासीय म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे आणि या गोष्टीचा निषेध करणार आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा धारावीकरांसाठी नाही तर ही कुर्लावासियांचीच जागा आहे, ती कुर्लावासियांच्याच कामासाठी उपयोगी झाली पाहिजे ही माझी भूमिका असेल। आणि निश्चितपणे धारावीकरांचं पुनर्वसन त्यांच्या त्याच ठिकाणी झालं पाहिजे हा सुद्धा माझा हट्ट असणार आहे। धन्यवाद। नक्कीच मंगेशजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर स्वतः आपल्यासोबत जोडले गेले होते फोन लाईनद्वारे आणि त्यांनीच ही मागणी केली आहे।